वातावरणामुळे प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या खुर्चीचे पट्टे बांधा आणि आपल्या जागेवरून हलू वाचवा रे नका. बाबा, आलेलं संकट टाळा. थँक्यू. ओहो, हे काय? आ, ओ, 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 गुरु. ओ, अरे 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 आ, 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 ओ, ओ, माफ करा बाई. अरे मावशी. आ, ओ माफ करा भाऊ. ओ आहो. दिसत नाही का तुला? काय करतोय? ओ गुरु. हं? तुम्ही सीटावर बसता का मारच खात राहता मिया? ओहो. ही संपूर्ण पृथ्वी मला माझं घर वाटते. प्लेन असा हल्ला की मला जाम भीती वाटते. त्या टाळी. वाह, खूपच कमालीचा शेर ऐकवलात मिया. ओहो, हा कमाली कोण आहे? हा माझा स्वतःचा शेर आहे. तुम्हाला माझा शेर आवडला? बस मला एवढंच पुरे. त्या टाळी. अहो मिया, मी एअर होस्टेस व्हायच्या पहिले मुशाऱ्यांमध्ये चायच पाजायची ना. आता तुम्ही बोला, कॅपेचिनो देऊ की लाते? ओ माझा कप तू का घेशील आणि पॅसेंजर्सना लात मारशील? मिया, तुम्हाला समजलं नाही. मी कॉफी बद्दल विचारलं ना. ओ तुझ्या एक स्माइल वर मी फिदा होत असतो. सकाळ नंतर पुन्हा मी कॉफी पीत असतो. त्या टाळी. शब्बो नाव आहे माझं. बंजारा हिल्सला जाऊन माझं नाव विचारो. मिया, सडक छाप शेर ऐकवणाऱ्यांना सँडलाने मारते मी. पॅसेंजर आहे म्हणून म्हटलं नको बोलले का, तर तुम्ही सुरूच झालात. ओ, हे काय होतंय? प्लेनला काही झालं तर आपण काय करणार? काही झालं तरी तुम्ही काय करणार? जे काही करायचं ते उपरवालाच करेल ना. दुआ मागा की काही होऊ नको देऊ. राजाच्या महालाला शिपायांचा पहारा, आता आमच्या जीवाला दुवांचा सहारा. त्या टाळी रे बाबा. एक और सडक छाप शेर ऐकवलात तर प्लेन क्रॅशच्या आधी गळ्यामध्ये ऑक्सिजन मास्क टाकून मी तुम्हाला खाली फेकती मिया. आहा, कोणीही बसल्या जागेवरून हलणार नाही. हे प्लेन हायजॅक होत आहे. आहा आहा. नाही, हे चूक आहे. आम्हाला बरोबर चूक समजवायचं नाही. ओके, बिना जीपीएसचं तू सगळं ट्रॅक केलंस. कुणाला कळायच्या आत प्लेन हायजॅक केलंस. त्या टाळी, त्या टाळी. तुला का कळवू? तू काय माझा सासरा आहेस का? प्लेन टेक ऑफ झाल्यापासून डोक्याला शॉट देत आहेस. आहा. गपचूप बसायचं, नाहीतर दार उघडून प्लेन मधून बाहेर फेकून देईन. वस्त्राने माझी दाढी मिशी साफ करा. मी चुकलो बाबांनो, मला माफ करा. त्या टाळी. खन्ना साहेब, जरा गप्प बसा, नाहीतर हे तुम्हाला कायमचे गप्प करतील. पायलट, लवकर हे प्लेन हरवलेल्या बेटावर उतरवा. लवकर. ओय, आताच मिळालेल्या बातमीनुसार चार मिनार एअरलाइनची फ्लाईट 4444 ला हायजॅक करण्यात आला आहे. देश प्रश्न विचारत आहे, कसं आणि का? मॅडमचं प्लेन हायजॅक झालंय. काय? होय, मॅडमनी प्लेन कधी विकत घेतलं? अरे गाढवा, ज्या इमानानं मॅडम हैदराबादला जात होत्या ते हायजॅक झालंय. खन्ना साहेब प्लेन मध्ये होते, ते हायजॅक झालंय. पण खन्ना साहेबांना प्लेन हायजॅक करायची गरजच काय होती? त्यांनी हायजॅक नाही केलं, ते ज्या प्लेन मध्ये होते ते कुणीतरी हायजॅक केलं. आज दोन प्लेन हायजॅक झाली. अरे एकच प्लॅन हायजॅक झालाय, दोघही एकाच प्लेन मध्ये होते. अरे बातमी ऐकू द्या. देशाला जाणून घ्यायचंय कोणी, कारण अजून ही प्लेन कोणी हायजॅक केलंय याचा पत्ता लागला नाहीये. त्यांनी 2 कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि समजलं आहे की हायजॅकर्सनी ते प्लेन हरवलेल्या बेटावर उतरवलं आहे. मॅडम ना वाचवायला पाहिजे यार. खन्ना साहेबांनाही. हो, दोघांनाही वाचवायला हवं. पण कसं? जरा विचार करू द्या.
अरे यार माझ्याकडे एक आयडिया आहे. ईश, काय फालतू आयडिया आहे. मी मिसेस काटकर आणि खन्ना साहेबांना कसा वाचवू शकतो? तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात ना, जाऊन पकडा त्या हायजॅकर्स ना. ईश, ते बेट माझ्या एरियात येत नाही. तिथे त्या एरियाचा इन्स्पेक्टर जाईल. मग तिथल्या इन्स्पेक्टरला पाठवा ना. तिथे पोलीस गेले तर बंधकांच्या जीवाला धोका होईल. सरकार आत्ताच कोणतीही कारवाई करणार नाही. मग आम्ही करू. आम्ही जाऊ त्यांना सोडवायला. ईश, वेड्यासारखं काही बोलू नका. त्या बेटावर तुम्ही जाणार कसं? उडत. कधी कधी वीजचा दिवा पण आपल्याला प्रकाश देऊन जातो. थँक्यू इन्स्पेक्टर पांडा. आम्ही उडतच जाऊ, कळलं काय? अरे गाढवा, उडता फक्त तुला येत, आम्हाला नाही काही. आम्ही कसं उडणार? अरे गाढवा, विमानात बसून जायचं, कळलं काय? छान आयडिया आहे. चला इन्स्पेक्टर पांडा. मी नाही जाणार. चला लवकर चला. सोडा मला. मी नाही जाऊ शकत. बेटावर न्यायचं होतं, आता दवाखान्यात न्यावं लागेल. ईश, मी नाही जाऊ शकत. थोडं समजून घ्या. मी इथली ड्युटी सोडून गेलो तर माझी नोकरी जाईल. सर, आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. हा, तर मदत करतो ना मी. माझ्या मित्राचा फ्लाइंग क्लब आहे. मी तुमच्या जाण्यासाठी प्लेनची व्यवस्था करून देतो. ओके? ओके. पोचण्याची व्यवस्था तर झाली यार. आता पुढचं आपण बघूया. ईश, सुटलो बाबा. नशीब म्हणायचं. पंडा साहेबांनी पायलटशी बोलून विमानाची व्यवस्था करून दिली. भाऊराया, ती बघ पांड्यासाहेबांची जीप. विमान राहू दे, आपण हिच्यानेच बेटावर जाऊया. बेट समुद्राच्या मधोमध असतं, तिथे आपण रस्त्याने नाही जाऊ शकत. ओके, पण पायलट कडे तर जाऊच शकतो ना. स्कूटर परीस जीप न लवकर पोचू, कळलं काय? गाडी मी चालवणार हा? ईश, सरकारी जीप घेऊन गेले. पाठलाग करा. पाठलाग कसा करणार? जीप तर ते घेऊन गेले ना. स्कूटर आहे ना, चला यावर बसून पाठलाग करू. इन्स्पेक्टर पांडा आपल्या मागे येत आहेत. बहुतेक आपल्या बरोबर रेस लावत असतील. ईश, किती वेळा सांगितलंय जीपची सर्व्हिसिंग करून घ्या. होय साहेब. लवकर चला, लवकर. उजवीकडे, डावीकडे, नाही नाही उजवीकडे, नाही नाही डावीकडे, उजवीकडे, नाही सरळ. अरे नाही, तिकडे. अरे सापडले. बन्नी, टरबूज खायचं का रे? ईश. अरे सांभाळून. अरे मी पडेन. ईश, अरे अरे हळू चालव. सरकारी जीप आहे. आमची कार सरकारी कार. ही घे. नाही हनी, एक टायर निघालय रे. काळजी नसावी, 3 टायर आहेत ना. मी तर स्कूटर 2 टायर वर चालवतो. हाय, आम्हाला इन्स्पेक्टर पांडांनी पाठवलंय. या या पहा, उडून जा.
उडण्यासाठीच आम्हाला पायलटना भेटायचंय. मीच पायलट आहे, उडून जाऊ. कागदाची विमानं उडवणाऱ्या पायलटला नाही, खऱ्याखुऱ्या पायलटला भेटायचंय. मीच आहे, लहानपणापासून उडवतोय. कागदाची. लहानपणापासून उडवतोय, मग रिमोटवाले उडवले, आता खरे खरे उडवतोय. आम्हाला एक हेलिकॉप्टर भाड्यानं पाहिजे, कळलं काय? समजलं. माझं इन्स्पेक्टर पांडाशी बोलणं झालंय, मला सगळं समजलंय. आम्हाला बेटावर जायचंय. बेट, वाळवंट, डोंगर कुठेही जाऊ शकतो, उडून जाऊ. बाबा पुढे जा, आम्ही इथे काम करतोय. ईश, मी भिकारी नाहीये, इन्स्पेक्टर पांडा आहे. इन्स्पेक्टर आहात तर भिकारी कसे झालात? मी भिकारी नाही झालोय. ईश, मग हे का म्हणाले बाबा पुढे जा? ईश, कारण त्यांना वाटलं मी भिकारी आहे. अरे पांडा साहेब, उभे का, बसा, चहा मागू. पाणी मागवा. चहाने तोंड धुतलं तर तोंड भाजेल ना. मी पिण्यासाठी मागवते. त्याला वेळ नाहीये. आमच्या मॅडमचं प्लेन बेटावर हायजॅकर्सच्या ताब्यात आहे. आपल्याला बेटावर पोचायचंय. हाय जॅकर्स, वेडा झालाय का? मी नाही जाणार बाबा, उडून जाऊ. आमच्या मॅडम संकटात आहेत. नाही, ते माझं हेलिकॉप्टर हायजॅक करतील. ओके, मग आम्हाला हेलिकॉप्टर द्या. आम्ही उडून जाऊ, म्हणजे आम्ही उडवून नेऊ. नाही, बाहेर माझ्या जीपची अवस्था पाहून घे. हे 3 चाकांवर चालवत घेऊन आले. विचार कर, तुझ्या हेलिकॉप्टरचा नुसता पंख येईल. ईश. नाही, एक तर सोबत चल, नाहीतर हेलिकॉप्टर दे. मी येतो, पण मी तिथे लँड नाही करणार. हो ठीक आहे, आम्ही तिथे काहीतरी नक्कीच करू. वा, काय मस्त दृश्य आहे. हे पा पुन्हा सांगतो, बेटावर हायजॅकर्स आहेत. मी माझं हेलिकॉप्टर अजिबात नाही उतरवणार. हो ठीक आहे, आम्ही पॅराशूटने खाली उतरू. पॅराशूटने उतरायचं होतं तर हेलिकॉप्टर कशाला आणायचं? हे निघितून निघतो का? हा हेडफोन कशाला लावून ठेवलाय? गाणी तर काही ऐकत नाही आहात. हे कंट्रोल रूमशी संवाद साधण्यासाठी आहे. हे बटन कसलंय? अरे हे हेलिकॉप्टरच्या पंख्याचं बटन आहे. पंखा कशाला लावून बसलायत? आधीच किती थंडी वाजतीये. पोपट, आता तूच काहीतरी कर. अरे मी काय दाराशीन पैलवान वाटलो काय तुला, जो हेलिकॉप्टर उचलून धरल? हा